Good morning, dear all students. Once again, welcome in our science period. आपण सहावीच्या वर्गातील विज्ञान हा विषय शिकवत आहोत. We have finished up to six chapters. In last period, we have learnt about the substances around us. We learned the substances and object. Okay. This is our general science textbook. And we are going to learn chapter number 7. The title of the chapter 7 is Nutrition and Diet. Nutrition and Diet. Okay, this is our chapter number 7. This is very important chapter for us. In daily routine life, we have so many food in our diet. आपण दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं अन्न खात असतो आणि आपल्याला जीवन जगत असताना जी एनर्जी पाहिजे असते, जी ताकद पाहिजे असते, ती आपल्याला या न्यूट्रिशन अँड डाएटमधून कशा प्रकारे मिळते ते आपण आता बघणार आहोत. जसं एखादी गाडी चालत असताना त्याला पेट्रोल आवश्यक आहे. जिथं पेट्रोल संपलं तिथे ती गाडी थांबते. त्याच पद्धतीनं आपल्या पूर्ण लाईफ प्रोसेसेस स्मूथली चालण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची आवश्यकता आहे. आपण जर दररोज वेगवेगळे पदार्थ जे खात असतो त्या खात असलेल्या पदार्थांची जर यादी केली तर कोणते कोणते पदार्थ सांगता येतील सांगा बरं. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही चहा पिता, दूध पिता. सो मिल्क इज अ फूड स्टफ. देन यू टेक ब्रेकफास्ट. इन ब्रेकफास्ट यू टेक स्प्राउट, पोहा, इडली, सांबार एक्सेट्रा. और तुम्ही जेव्हा जेवण करता त्यामध्ये भाकर, भाजी, पोळी हे जेव्हा जे काही येत असते हे सगळे फूड स्टफ्स आहेत. म्हणजे जे जे काही तुमच्या पोटामध्ये जात असेल हे ऑल फूड स्टफ्स आहेत. त्याची जर तुम्ही एक यादी बनवली आणि आपण जर त्याचा एक हे बघितलं तर कुठल्या पदार्थातून तुम्हाला जास्त एनर्जी मिळते हे तुमच्या लक्षात येईल. ओके. तर या सगळ्या पदार्थाची सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला अन्नाची गरज आहे आणि पाण्याची गरज आहे. वी टेक फूड अँड वी टेक वॉटर टू ऑब्टेन एनर्जी, टू गेट द एनर्जी, टू ग्रोथ ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची वाढ होण्यासाठी, टू ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी. आपल्याला दररोज जे काही गोष्टी कराव्या लागतात आपल्या बॉडीला त्या फंक्शन्स करण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडा विचार करायचा असेल ते विचार करण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. बोलायचं आहे, झोपेत सुद्धा तुम्हाला एनर्जी लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागते. टू फाईट डिसीजेस. तुम्ही आपण बघितलेला आहे इम्युनिटी पॉवर हा शब्द आपण खूप ठिकाणी ऐकला. त्यातल्या त्यात आता तर कोरोना डिसीजमुळे ज्याच्याकडे इम्युनिटी पॉवर आहे त्याला जास्त काही प्रभाव याचा होत नाही असं पण आपण ऐकलं. मग ही इम्युनिटी पॉवर कुठून येते तर ही इम्युनिटी पॉवर सुद्धा आपल्याला या फूड स्टफ्समधून येत असते. तर आता बघूया कशा पद्धतीनं आपल्याला कोणकोणत्या अन्नपदार्थांमधून कोणकोणते फूड स्टफ्स मिळतात. ओके. सो सगळ्यात पहिला न्यूट्रिशन अँड डाएट. सो फर्स्ट पॉईंट इज न्यूट्रियंट्स. इन लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपल्या सजीव प्राण्यांमध्ये द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट्स फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. अँड द कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पज इज कॉल्ड न्यूट्रियंट्स. आपल्याला वाढ होण्यासाठी, आपली पूर्ण लाईफ प्रोसेस होण्यासाठी जे काही अन्नपदार्थ आपण खात असतो त्याला न्यूट्रिशन असं म्हणतात. तर ते जे पदार्थ आहेत त्यांना न्यूट्रियंट्स म्हणतात. बेसिकली देर आर 6 बेसिक न्यूट्रियंट्स. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, proteins, vitamins and minerals. These are the basic nutrients and these basic nutrients are important for our body. मग याचा कोणता रोल असतो, कशा पद्धतीनं आपल्या या अन्नपदार्थामधून आपल्या पोटात गेल्यानंतर हे काय काम करतात ते आपण वन बाय वन बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू लर्न अबाउट कार्बोहायड्रेट्स. येस, कार्बोहायड्रेट्स आर द एनर्जी गिविंग foodstuffs. Carbohydrates, our main need of energy, it is fulfilled by carbohydrates. आपल्याला दररोजची जी एनर्जी लागते उठल्याबरोबर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम करण्यासाठी जी एनर्जी लागते
ती एनर्जी आपल्याला मिळते कार्बोहायड्रेट्स पासून. कार्बोहायड्रेट इज अ मेन न्यूट्रिएंट ऑफ आवर फूड स्टफ, and hence our diet must include the large proportion of carbohydrate. मग हे कार्बोहायड्रेट्स कशात असतात? तुम्हाला एनर्जी पाहिजे, एनर्जी मिळते कार्बोहायड्रेट्स पासून. मग कार्बोहायड्रेट्स कशात असतात सांगा लवकर. कार्बोहायड्रेट्स, येस करेक्ट, सिरियल्स लाईक ज्वार, व्हीट. तुम्ही जे दररोज चपाती खाता, राईस खाता, रोटी खाता, भाकर खाता, या सगळ्यांमधून, भाता खाता, या सगळ्यांमधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. म्हणजे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळत असते. आणि ही एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते? एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते? येस, कार्बोहायड्रेट्स. कोण करते? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स कशात असतात? काय खाल्ल्याने आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, एनर्जी मिळते? राईस, चपाती, रोटी, भाकरी, different types of cereals. Okay, then next important nutrients, next important unit, that is fats. दुसरा घटक कोणता आवश्यक आहे आपल्या जेवणामध्ये? येस करेक्ट, कोणता? फॅट्स. मग हे फॅट्स कशातून मिळतात आपल्याला? फॅट्स कशातून मिळतात? ऑइल, घी, बटर. फॅट्स, त्याला नावच तसं आहे, फॅट. ते जे खाल्ल्यानं आपण फॅट होतो ते फॅट्स. ओके, ऑइल, घी, बटर. ऑइल म्हणजे तुम्ही दररोज जे शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल खाता की नाही भाजीमध्ये, ते ऑइल. घी तर माहिती आहे तुम्हाला, तूप. बटर पण माहिती आहे. तर हे तीनही पदार्थांमधून आपल्याला फॅट्स मिळत असतात. किंवा ज्यापासून आपण तेल काढतो ते पदार्थ खाल्ल्याने सुद्धा त्याला फॅटी सबस्टन्सेस म्हणतात. शेंगदाणे खा, फॅटी सबस्टन्सेस. ओके, मग जास्त प्रमाणात याचं प्रमाण सुद्धा आवश्यक आहे. जेवढी आपल्या बॉडीला एनर्जीची आवश्यकता आहे, आपल्या बॉडीला जेवढ्या ऑइलची, घीची आवश्यकता आहे तेवढंच खावं. जास्त खाल्लं तर काय होईल? त्याच्याप्रमाणे फॅट, वजन वाढेल. ओके, so some part of our energy requirement is also fulfilled by fatty substances such as oil, ghee and butter. We get energy from heat from the food we eat. आपण जे अन्न खातो त्यापासून जी एनर्जी तयार होते ही हीटच्या स्वरूपात असते. आणि हीट इज मेजर इनटू किलो कॅलरीज. हीट कशात मोजतात? किलो कॅलरी. किलो कॅलरी. जे लहान मुलं आहे 5व्या 6व्या वर्गातले, जसं तुमच्यासारखे कसे, त्यांना किती लागते मग? चिल्ड्रन ऑफ ग्रोविंग अवर नीड अप्रॉक्सिमेटली 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. 2000 ते 2500 किलो कॅलरीज त्यांना एनर्जी लागत असते. ओके, त्यानंतर महत्वाचा तिसरा पॉइंट आहे न्यूट्रिएंट प्रोटीन्स. यस, प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी. बिल्डिंग ब्लॉक्स. बिल्डिंग ब्लॉक्स का म्हणतात? कारण तुमच्या बॉडीच्या ग्रोथसाठी जे आवश्यक घटक लागतात ते मिळतात प्रोटीन्समधून. तुम्ही पहिले छोटे होते माहिती आहे, एवढे एवढे होते. पहिल्या वर्गात किती होती तुमची हाईट? 1 फूट, 1.5 फूट असेल. त्यानंतर तुम्ही वाढत गेले. मग तुम्हाला वाढताना काय केलं? माती घेतली नशी लावत गेले का? मातीनं वाढत गेले का तुम्ही? नाही. तुम्हाला प्लॅस्टिकचे थर दोरे फिरे बांधले का? कपडे मोठे मोठे शिवले म्हणजे तुम्ही मोठे मोठे झाले का? नाही. तर तुम्हाला जे अन्न मिळालं, तुम्ही जे खाल्लं, त्या खाल्लेल्या अन्नातून तुमच्या सेल्स, टिश्यू मोठे होत गेले. त्यामुळे तुमचे ऑर्गन्स मोठे होत गेले आणि तुमची हाईट वाढत गेली, तुमची ग्रोथ झाली. आणि हे ग्रोथ होण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? प्रोटीन्स. प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग हे प्रोटीन्स कुठून मिळतात? तर प्रोटीन्स स्प्राउट्स, मोड आलेले धान्य, एग्स, अंडी, मीठ. नॉनव्हेज जर खात असाल तर मीठ. आणि जे नॉनव्हेज खात नाहीत मग त्यांना मिळत नाहीत का? प्रोटीन्स मिळतात. मिल्क प्रोडक्टमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. जसं तुम्ही पनीरची भाजी खाता, पनीर खाता, दूध पिता, किंवा मिल्क प्रोडक्टचे दुसरे काय आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्याचबरोबर आपले व्हीटमध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात. सगळ्याच पदार्थामध्ये थोड्या प्रमाणात असतात, पण प्रमाण जास्त असण्याचं कशात? मिल्क प्रोडक्टमध्ये जास्त आहेत. त्यासोबतच स्प्राउट्समध्ये, मिल्क आणि मिल्क प्रोडक्टमध्ये, कडधान्य, जसं तुम्ही मोड आलेले धान्य भरपूर का, तुम्हाला भरपूर प्रोटीन्स मिळतील. जर तुम्हाला तुमची बॉडी चांगली पाहिजे असेल तर तुम्हाला प्रोटीन्सवर लक्ष द्यावे लागेल. प्रोटीन्स
हडकुळे वगैरे असतील तर त्यांनी प्रोटीन्स जास्त प्रमाणात घेतले पाहिजे. आणि त्यानंतर मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. येस, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स इम्पॉर्टंट काय आहेत? ना ते तुम्हाला एनर्जी देतात, ना बिल्डिंग ब्लॉक्स, ना तुमची बॉडी बनवतात, पण तुमच्या बाकीच्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या स्मूथली चालाव्यात म्हणून मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस, जसं विचार करण्याची एक प्रक्रिया आहे, ब्लड सर्क्युलेशनची एक प्रक्रिया आहे, तुम्ही श्वास घेता हे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आतमध्ये चालणारी एक प्रक्रिया आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रोसेस चालत असतात, एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रोसेस चालत असतात. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इन लिंकिंग बाइंडिंगमध्ये चालण्यासाठी मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. मग आपल्या पोटामध्ये कुठले कुठले मिनरल्स गेले पाहिजे? आपल्या बॉडीला कुठल्या मिनरल्सची आवश्यकता आहे? आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम अँड पोटॅशियम. These are the minerals we must need in our diet. And vitamins A, B, C, D, E and K. एवढ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. मग हे मिनरल्स आपल्याला कुठून मिळतात? जसं पहिल्यांदा आपण बघितलं आयरन. आयरन मिनरल कुठून मिळते? त्याचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तुमच्या बॉडीच्या पूर्ण पार्ट्सला ऑक्सिजन पुरवठा करणे. ऑक्सिजन आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, ऑक्सिजन लेवल कमी झाली, ऑक्सिजन लेवल कमी झाली. ऑक्सिजन लेवल जेवढी चांगली तेवढी आपली बॉडी स्ट्रॉंग राहील. आणि ही ऑक्सिजन लेवल स्मूथली सगळ्यांना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम रक्तातून कोण करते? आयरन. मग कशात असते हे? मीठ, स्पिनच, ॲपल, रेझिन. ॲपलमध्ये, मीठमध्ये मीठ, रेझिन्स म्हणजे मनुका. मनुका खाता तुम्ही? मनुकांमध्ये. समजा हे आयरन जर तुमच्या रक्तामध्ये नसेल तर ॲनिमिया नावाचा डिसीज होऊ शकतो. रक्तक्षय त्याला म्हणतात. रक्ताची कमतरता असते आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजे ज्यामध्ये आयरन असते. त्यानंतर आहे कॅल्शियम अँड फॉस्फरस. कंट्रोल्स ग्रोथ, स्पीड अप केमिकल रिएक्शन इन द बॉडी. आपली जी ग्रोथ आहे, अननेसेसरी ग्रोथ होते कधी कधी किंवा होतच नाही, तर या ग्रोथसाठी कॅल्शियम आणि कॅल्शियम आणि phosphorus, it is important for strengthen bones and teeth. तुमचे बोन्स आणि टीथ स्ट्रॉंग जर पाहिजे असतील तर काय आवश्यक आहे? कॅल्शियम अँड फॉस्फरस. तुम्ही पेस्टने दात घासत असाल, त्यावर लिहून असते बघा, रिच इन कॅल्शियम, स्ट्रॉंग युअर टीथ. परंतु नुसत्या पेस्टने दात घासल्याने तुमचे टीथ स्ट्रॉंग होतील का? नाही. तर त्यासाठी तुम्हाला मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट भरपूर घ्यावे लागतील, हिरव्या भाज्या भरपूर खाव्या लागतील, ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स खावे लागतील. त्यामुळे तुम्हाला भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळेल. मग समजा हे तुमच्या शरीरामध्ये नसेल तर काय होईल? तुमच्या तोंडाचा वास येईल, दात हडकुळे होतील, पडतील दात लवकर, हिरड्यामधून रक्त येईल, किंवा तुमचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग राहणार नाहीत. थोडंसं घसरून कुठं पडलं की तुमचा हात फ्रॅक्चर होईल. कशामुळे? तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात लवकर नसेल, दात किडतील लवकर. त्यानंतर आयोडीन इम्पॉर्टंट आहे. आयोडीन कशासाठी? स्पीड अप ग्रोथ, तुमचे ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी. आणि आयोडीन जर नसेल तर काय होईल? आपण लहान राहतो. एक गलगंड नावाचा इथे रोग होतो. पहिल्या गळ्याला एवढं मोठं गलगंड, ग्वायटर. ओके, तर हे आयोडीन कशात असते? मग तुम्ही खाता जे दररोजचं मीठ, त्या मिठामध्ये तुम्हाला पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळत असते. नेक्स्ट सोडियम अँड पोटॅशियम. मेंटेन्स द बॉडीज वॉटर बॅलन्स. तुमच्या बॉडीचं वॉटर बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करते सोडियम अँड पोटॅशियम. बऱ्याच वेळा बघा, तुम्हाला ऊन वगैरे लागलं, बॉडीतलं पाणी कमी झालं तर डॉक्टर काय करतात? एक पुडी देतात, पाऊच, आणि त्या पुडीतलं मिक्सचर पाण्यात टाका म्हणतात, हलवा, ते पाणी पित राहा, असं डॉक्टर करतात ना बऱ्याच वेळा. तर त्या पुडीमध्ये काय असते? मग सोडियम. येस, सोडियम असते. जे सोडियम पाण्यामध्ये टाकलं, पिलं की मग तुमच्या बॉडीमध्ये वॉटर लेवल बरोबर होते. आणि वॉटर लेवल चांगली असली म्हणजे तुमची तब्येत चांगली राहते. म्हणून उन्हाळ्यामध्ये तुमच्या बॉडीतून भरपूर प्रमाणात पाणी बाहेर जाते. तुम्ही खूप पाणी पिलं पाहिजे. आणि सोडियम आणि पोटॅशियमचं सुद्धा. मग सोडियम आपल्याला मिळते कुठून?
सोडियम जर तुम्हाला दररोज मिळते कुठून, तर वेगळं घ्यायचं काम आहे का, बाजारातून विकत आणून खायचं काम आहे का? नाही. तर तुम्ही दररोज जेवणामध्ये जे मीठ खात असता त्या मिठामध्ये सोडियम असते. त्याचबरोबर चीज, लिफी व्हेजिटेबलमध्ये सुद्धा असते, फ्रुट्समध्ये असते, पल्सेसमध्ये असते. तर हे सोडियम अँड पोटॅशियम यामध्ये असते. आणि समजा सोडियम अँड पोटॅशियम जर कमी झालं तर तुमच्या मसल्स स्ट्रॉंग राहत नाहीत, इनसफिशियन्सी लूज होतात. जर एखाद्या बॉडी बिल्डरला बॉडी बनवायची, त्याच्या मसल कशा स्ट्रॉंग दिसतात तसे स्ट्रॉंग दिसत नाहीत. तर हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत. व्हिटॅमिन्स आपण बघितले, कोणते कोणते सांगितले? ए, बी, सी, डी, ई आणि के. आता यामध्ये बी आणि सी व्हिटॅमिन कॅन इझिली डिझॉल्व इन वॉटर. पाण्यामध्ये सहज ते विरघळते, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जास्तही झालं तर ते लघवी वाटे बाहेर पडते. ओके. A regular supply of these vitamins essential because they are thrown out of the body through the water in sweat and urine. तुमच्या बॉडीमध्ये रेग्युलर व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत, कारण तुमच्या लाईफ प्रोसेस स्मूथली चालण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. तर बी आणि सी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, आणि ए, डी, ई अँड के वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन्स. वॉटरमध्ये ते सोल्युबल होत नाही. ओके. मग यांचं काम काय आहे? व्हिटॅमिन ए काय काम आहे त्याचं, सांगा बरं. व्हिटॅमिन ए मुळे काय होते? तर व्हिटॅमिन ए मुळे प्रोटेक्ट्स अवर आईज, हेल्प्स टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी. आपली स्किन हेल्दी ठेवायची असेल, आपले बोन हेल्दी ठेवायचे असतील, आपले डोळे हेल्दी ठेवायचे असतील तर व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. मग कशामध्ये आहे? व्हिटॅमिन विकत आणायचं का बाजारातून? कशात आहे? कॅरेट, मीट, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट व्हेजिटेबल्स, यामध्ये व्हिटॅमिन ए आहे. आणि व्हिटॅमिन ए कमी असेल तर काय होईल? नजर लवकर कमी होईल, चष्मा लवकर लागेल, नाईट ब्लाइंडनेस नावाचा आजार होईल. नाईट ब्लाइंडनेस. व्हिटॅमिन बी चे सुद्धा काही प्रकार आहेत. त्याला जास्त दूर बघता येणार नाही. व्हिटॅमिन बी चे काही प्रकार आहेत. B1, B2, B9, B12, बी कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला. मग बी व्हिटॅमिन नसेल तर, व्हिटॅमिन बी नसेल तर हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. तुमच्या न्यूरॉन्ससाठी, नर्वस सिस्टीमसाठी व्हिटॅमिन बी फार आवश्यक आहे. कशामध्ये असते ते? मिल्क, फिश, मीट, सिरियल्स, नट. आणि नसेल तर बेरी नावाचा एक रोग होतो. B9 नसेल तर ग्रोथ ऑफ द बॉडी. व्हिटॅमिन सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इट प्रोटेक्ट बॉडी टिश्यूज, फॉर्मेशन ऑफ अ कोलेजन, प्रोटीन इसेन्शियल फॉर गम, टीथ अँड बोन्स अँड स्किन. व्हिटॅमिन कशामध्ये असते मग व्हिटॅमिन सी? आमला, किवी, ऑरेंज, आंबट पदार्थामध्ये जास्त असते. लिंबू, लेमन, सर्वात जास्त ऑरेंजमध्ये. लिफी व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा असते. आणि व्हिटॅमिन सी जर तुमच्याकडे नसेल तर स्कर्वी नावाचा आजार होतो. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के, these are also very important. So you have to read all these vitamins and you have to write the chart which is given on 52, page number 52. You have to write this chart in your notebook. Vitamin A, B1, B9, B12, C, D, E, K helps in sources, deficiency diseases. You have to write in your notebook, page number 52. In next period we have to learn the next part of the chapter. This is the first part of chapter number 7, nutrition and diet, and we have learned nutrient and food stuff. Once again we have to revise this chapter. Now tell me, which are the 6 major components of our diet? Means nutrients, fats, minerals, one by one: carbohydrate, fats, proteins, minerals and vitamins. You have to take all these foodstuffs in your diet. You must include all these foodstuffs in your diet. If you have to be healthy life, you have to eat all these foodstuffs. Okay. Now you have to read chapter number 7. You have to write 20 new words and you have to write table from page number 52. तुम्हाला 7व्या चॅप्टरचे 20 शब्द लिहायचे आहेत. नवीन शब्द जे तुम्हाला वाटतात ते तुमच्या मनाने कोणतेही 20 शब्द तुमच्या लिहा. चॅप्टरचं नाव टाका. त्यानंतर पेज नंबर 52 वर एक चार्ट आहे. तो चार्ट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया उद्याच्या पिरियडमध्ये. राहिलेल्या पार्ट्सचा अभ्यास आपण उद्या करणार आहोत. तोपर्यंत आज नमस्कार. बाय.